एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इसमांनी संबंधित खातेदाराच्या अकाउंटमधून 76,000 रुपयांहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली आहे। ही घटना 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपूर्वी घडली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तनगर दत्त मंदिर शेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी वय वर्ष 49 यांचं एटीएम कार्ड घेऊन होडगी रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या आयसीआयसीआय एटीएम सेंटरमध्ये ते गेले होते। त्याद्वारे व्यवहार करीत असताना त्यांचा भाऊ महेश देवसानी यांचे आयसीआयसीआय एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले। दोघा अनोळखी इसमांनी त्या कार्डचा गैरवापर करून त्यांच्या व त्यांचा भाऊ यांच्या खात्यावरील 76,400 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली आहे। हा प्रकार लक्षात आल्यावर देवसानी यांनी शुक्रवारी सायंकाळी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार दोघा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।